आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। या गर्दीत एवढं काय विशेष आहे? अहो, एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार, म्हणूनच मी इथे आले। महापालिकेचा निकाल असो, अधिकार असो, अधिकार असो, महानगरपालिकेचा निकाल असो, नगरपालिकेपर्यंत जायला पाहिजे। अधिकार असो, अधिकार असो, महानगरपालिकेचा निकाल असो, अधिकार असो, महानगरपालिकेचा अधिकार असो। या महानगरपालिकेचा करायचं काय? खाली डोकं वरती पाय। या महानगरपालिकेचा करायचं काय? खाली डोकं वरती पाय। अधिकार असो, अधिकार असो, महानगरपालिकेचा अधिकार असो, अधिकार असो, अधिकार असो, महानगरपालिकेचा अधिकार असो। महानगरपालिकेचा अधिकार असो, अधिकार असो, महानगरपालिकेचा या महानगरपालिकेचा करायचं काय? खाली डोकं वरती पाय। आपण कुठ्याचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। आपण कुठ्याचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। अधिकार असो, अधिकार असो, महानगरपालिकेचा अधिकार असो। बघा एखादी बसा एखादी पा मी खाली हे गाव खड्ड्याचे का रोड खड्ड्याचे का महानगरपालिका खड्ड्याचे? हा गावचा विकास आहे। कसला विकास? गाव बकाल होत चाललं। यांना जर सर्व गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तर रोड आज 25 वर्ष होऊन सुद्धा मालेगाव शहरात पार्किंग नाही। कुठल्या नागरिकाने दाखवून द्यावं पार्किंग आहे असं, किंवा यांच्या अधिकाऱ्याने दाखवून द्यावं पार्किंग आहे असं। एवढा पैसा 1000 कोटी रुपये निधी येतो, जातो कुठे? जातो कुठे? हे फक्त मला पाहन मगम राहा, आलं लक्षात? आमच्यासारखं कोणीच नाही। कमिशनर साहेबांना असं वाटतं का माझं कोणीच काही करू शकत नाही, म्हणून आज व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं। कमिशनर साहेबांनी सकाळी कबूल केलं का मी येतो। 3 दिवसापूर्वी PI साहेबांनी मध्यस्थी करून मीटिंग ठेवली होती का ते करणार आहे, म्हटलं साहेब हे करणार नाही। मग साहेबांनी मला परवानगी दिली आणि मग आम्ही रितसर परवानगी घेऊन या ठिकाणी आज आंदोलन करतोय। कट्टे कट्टे महापालिकेचा पट्टे, कट्टे कट्टे महापालिकेचा पट्टे। कशासाठी आंदोलन आहे? आंदोलन व्यापाऱ्यांनी मानव साखळी करून या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेचा वाढदिवस 17 सप्टेंबरला आहे, परंतु तो अगोदर साजरा करण्याचा निर्णय घेतला का तो खड्ड्यामध्ये आम्ही साजरा करतोय। मालेगाव महानगरपालिकेचा बर्थडे खड्ड्यामध्ये, आलं लक्षात? खड्ड्यामध्ये, म्हणून तो खड्ड्यामध्ये आम्ही साजरा करतो आहे। आणि महानगरपालिकेचा निषेध नोंदवून हे काम जर मार्गी नाही लागलं तर उद्या या ठिकाणी दसरा मैदानावर जाणारी मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो। लोक रोज पडतात, ॲक्सिडेंट होतात। महानगरपालिकेला याचं गांभीर्य नाही, म्हणून आज आम्ही निषेध नोंदवण्यासाठी सन्माननीय कमिशनर साहेबांना सांगितलं होतं का तुम्ही केक कापायला या। ते निघून गेले। ते कशामुळे गेले ते त्यांना माहिती। मला माहिती आहे माझं आंदोलन राहिलं का ते मागच्या दरवाने जाता नाही तर पुढच्या दरवाने जाता। धन्यवाद, त्यांना आपण काही दोष देणार नाही, कारण की ते बिनपगारीन फुल अधिकारी आहेत असं मला वाटतं। पगार मिळत नाही त्यांना, आणि त्यांना जेव्हा आम्ही म्हणतो का साहेब तुम्ही हे का करत नाही, ते म्हणतात आम्हाला करू देत नाही। त्याच्यामुळे सर्वात मोठी खंत आहे का ह्या रोडचं काम नाही, ह्या व्यापाऱ्यांना पार्किंग नाही। अनेक वर्षापासून बांधतो, सर्व नागरिक या गोष्टीला साक्षीदार आहे, तरी सुद्धा दखल घेतली जात नाही। म्हणून आज व्यापाऱ्यांना नाविलाजा असतो हे आंदोलन करावं लागलं। आणि टॉयलेट नाही, मेन म्हणजे व्यापाऱ्यांची गैरसोय करदाते हे व्यापारी आहेत, तरी महानगरपालिकेने आज नाही दखल घेतली तर आम्ही उद्या परत इथे आंदोलन करू। आता मला वाटतं त्यांनी जबाबदारी शिंदे साहेबांवर सोपवलेली आहे, म्हणून ते आल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही। कोणाला करायचंय? कोणी भेटला म्हणजे गेलं का? परत मी रस्त्यावर बसू का? कोणी भेटणार? कॉन्ट्रॅक्टर तुम्ही पैसे देत नाही कॉन्ट्रॅक्टरला, बोला। ते म्हणतात आमचं वेळेवर बिल मिळत नाही, आम्ही करत नाही। मागच्या टायमाला तेच झालं, तुम्ही धुळ्याहून लोक आणले। मालेगावात काय नाटके झाले का? प्रश्न नाही, काम करता का नाही हे सांगा, प्रश्न नाही। आश्वासन नको, आश्वासन नको, साहेबांची बोला काय लेखी जबाब घ्यायला तर तुम्ही मला परत उद्या झोपायची परवानगी। तुमच्या शब्दामुळे मी थांबलो नाही, तुम्ही तुमच्या शब्दाला विनंतीला माहिबा पोलीस प्रशासन सर्वोच्च परिदक्षता घेते, कायदा सोय। तुम्हालाही त्रास आहे, तुमचा म्हणता जिल्हा नाही झाला ना कुठे, माझा जिल्हा पाहून घ्या, चेक करा पाहिजे। चला लिखित